म्हणजे घरचे बोलायला लागले की बस झालं आता 10वी, की आपलं परिस्थिती एवढीच आहे बाळा, त्याच्यानंतर तू शिकू शकत नाही, कारण आपली ऐपतच नाही एवढी शिकण्याची. माझी मम्मी ज्या शेतामध्ये जायची त्या ऊसाच्या लावणीला मीही जायची. भाऊ भाऊ की चुलते पालते घरी आले, ते म्हणा लागले जिजा तू शिक्षण सोड, वडील आपला अपंग आहे, दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, त्यात का तुझ्या वडिलाला साप चावलाय, मुलगी वयात आली, लग्न झालं पाहिजे. की माझे वडील इथं प्राणाशी झुंजत आहेत आणि लोकांना माझ्या लग्नाचं का पडलं असं. मम्मीनं गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं तिच्या, ती उतरवली आणि मला बोलली की हे मंगळसूत्र घेऊन तुझ्या क्लासची फीस काय असेल किंवा काय असेल ती दे. मी 2 मार्कांनी बहुतेक मी बाहेर पडले असेल. मी माझ्या आईवडिलाला सांगितले की मी पोलीस झाले. ज्यावेळेस माझ्या आईवडिलांकडे मी पाहिलं, माझ्या डोळ्यामध्ये ते दुःखाश्रू नसून ते आनंदाश्रू होते. आपका भविष्य इस बात पर निर्धार करता है कि आपका सलाहकार कौन है. दुर्योधन शकुनी से सलाह लेता था और अर्जुन श्री कृष्ण से. नमस्कार मित्रांनो, मी जिजा विठोबा कांबळे, राहणार खानापूर, तालुका तुळजापूर या गावातून आज तुमच्यासमोर आले आहे. माझे वडील अपंग आहेत, त्यांना डोळ्यानेही दिसत नाही आणि मी अशा एका सर्वसाधारण कुटुंब घराण्यातली मुलगी आहे. गरिबी काय असते ही ती मी ह्या घरातील व्यक्तींकडून शिकले, ती म्हणजे माझ्या आईकडून. मी 3 नंबरची मुलगी आहे माझ्या घरातून. माझ्या दोन्ही बहिणीचं शिक्षण कमी झालेलं आहे आणि त्यामध्ये माझं शिक्षण करत असताना घरामध्ये खूप काही अशा अडचणी आल्या की माझ्या आईला वाटलं की 3 मुले आहेत, माझा नवरा अपंग आहे, माझ्या मुलीचं शिक्षण कसं होणार, 2 मुलींचे लग्न झालेले आहेत. त्यामधून माझ्या मम्मीला असं वाटलं की ह्या मुलीचं शिक्षण कसं करायचं. तर मी माझ्या मम्मीला बोलले की मम्मी माझ्यासाठी शिक्षणाचा तू खर्च बघू नकोस, कारण मी माझ्या स्वतःचा खर्च बघू शकते. म्हणून मी माझ्या मम्मीसोबत काही ठिकाणी कामाला जायची किंवा माझी मम्मी मला तिच्यासोबत कामाला घेऊन जायची. त्यात माझा लहान भाऊ, त्याला वाटायचं की बाबा आपली बहीण आज शिकत आहे आणि शिकत काम करत आहे, तर त्याला असं वाटलं की आपल्या बहिणीनं शिकलं पाहिजे, ती काम न केली पाहिजे. म्हणून त्यानं स्वतःचं शिक्षण 10वी सोडलं आणि तो स्वतः कामाला चालला माझ्यासाठी. आणि त्या स्वतःचे पैसे जमा करून किंवा आईचे कामाचे पैसे जमा करून माझ्या शिक्षणाला पूर्ण करून झाले. माझं प्राथमिक शिक्षण खानापूर गावामध्ये जिल्हा परिषद या शाळेमध्ये झालेलं आहे. 1ली ते 7वीपर्यंत मी प्राथमिक शाळेमध्ये शिकले. त्यानंतर माझं पुढचं शिक्षण 8वी ते 10वी तांदळवाडीमध्ये झालं, सोनटक्के प्रशाला इथे. तिथून माझ्या 10वी मी पास झाले. 10वीच्या नंतर पुढं काय करायचं, घरचे बोलायला लागले की बस झालं आता 10वी, की आपलं परिस्थिती एवढीच आहे बाळा, त्याच्यानंतर तू शिकू शकत नाही, कारण आपली ऐपतच नाही एवढी शिकण्याची, असं मला बोलायचे. आणि शेजापाजारचे पण म्हणायचे की नाही तुझा वडील अपंग आहे, तुझी मम्मी काय करू शकते, किंवा किती दिवस तुझ्या मम्मीनं लोकांची धुणी भांडी ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. तुला वाटत नाही का असं की बाबा दोन्ही बहिणींची जशी लग्न झाली तसं तुझंही लग्न करून तू नवऱ्याच्या घरी राहू शकतेस ना. कष्ट करायला लावायचं आईवडिलांना, छोट्या भावायला, हे तुला बरोबर वाटतं का. नाही. तर मी स्वतः म्हटले की त्यांना की मी माझं 10वीचं शिक्षण इथंपर्यंत पूर्ण झालं आहे आईवडिलांच्या किंवा भावाच्या आईच्या ह्याच्यावरती. तर मी असं ठरवलं की बाबा आपलं शिक्षण आपण स्वतःच्या ह्याच्यामधून कष्टामधून पूर्ण करायला पाहिजे. तर मी असं ठरवलं की बाहेर जाऊन काहीतरी काम करावं, कुठेतरी जॉब करावं, नाहीतरी कुठल्या तरी कंपनीत काम करावं, असा माझं खूप प्लॅनिंग होता. परंतु ज्यावेळेस मी बाहेर पडले, जेव्हा माझं 11वीचं कॉलेज सुरू होतं, तेव्हा मी कॉलेजला यायची आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा. जेव्हा एक्झाम असायचे त्यावेळेसच जायची. माझा मित्र, माझे मैत्रीण, मी यांच्याकडून बुक्स घेऊन म्हणजे माझे पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी त्यांची हेल्प घ्यायची. परत माझं जेव्हा 12वीचं वर्ष होतं तेव्हा माझं सायन्स होतं. सायन्स असताना असं वाटायचं की बाबा आपला केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय किंवा प्रॅक्टिकल ह्या सगळ्या गोष्टी असायच्या, त्यामध्ये खर्च जास्त होते आणि मला जाण्यासाठी पैसे नसायचे. दररोज कंटिन्यू जेव्हा मला प्रवास करायचा असायचा कॉलेजला जाण्यासाठी किंवा येण्यासाठी, दररोज कुठून द्यायचं पैसे हा प्रश्न मम्मीकडे दररोज असायचा. तिथून मी कॉलेजला येणं जमलं नाही. असं करत माझी 12वी झाली. 12वीचे बोर्डाचे एक्झाम आले. एक्झामच्या वेळेस खूप चांगला अभ्यास केला काम करत. तेव्हा ऊसाची लावण होती. माझी मम्मी ज्या शेतामध्ये जायची त्या ऊसाच्या लावणीला मीही जायची, कारण घरची परिस्थिती, माझ्या पप्पाची परिस्थिती खूप खालावली होती. त्याच काळामध्ये माझ्या पप्पाला साप चावल्यानंतर माझ्या पप्पाची परिस्थिती अशी झाली की माझ्या पप्पाला आयसीयूवरती ठेवलं. सगळे म्हणायला लागले हिचे वडील वाचणार नाही, हिला कॉलेजचं पडले, हिला अभ्यासाचं पडले.
आणि हिला शिक्षणाचं पडलंय, हिला घरच्या परिस्थितीची जाण नाही, काय नाही, शिकायला निघायला लागली आहे, कसं शिकणार आहे, आपली एवढी ऐपत पण नाही आहे, मोठ्यांची बरोबरी करायला गेल्यानंतर कसं होणार, हिचं काय होणार, असं सगळे बोलायला लागले. त्याच्यामध्ये आले भाऊ भाऊ की चुलते पालते घरी आले. ते म्हणायला लागले, जिजा तू शिक्षण सोड, वडील आपला अपंग आहे, दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, त्यातली त्यात तुझ्या वडिलाला साप चावलाय, 8 दिवस झाले तुझे वडील हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये आहेत आणि तुला एवढं पण कळत नाही का, तुला कॉलेज शिकायचे म्हणतेस, 12वीचे एक्झाम आले. मी तेव्हा एकच बोललं, माझे एक्झाम फक्त 3-4 दिवसावर आलेत आणि मला एवढे एक्झाम झाल्यानंतर माझं सक्सेसकडे माझा एक वाटा असणार आहे, माझी एक वाट चालू होणार आहे. तेव्हा माझ्या घरची परिस्थिती मी स्वतः सुधारावेन, काही ना काहीतरी मी करेन, एक छोटासा जॉब करेन, काहीतरी करेल, हे दिवस मी बदलावीन माझ्या आईवडिलांशी म्हटलं. आणि मी तेव्हा हॉस्पिटलमध्ये जेव्हा माझ्या पप्पांना बघायला गेले, माझे पप्पा आयसीयूमध्ये होते, माझी मम्मी तिथे एकटीच बसलेली, अशिक्षित माझी आई, तिला काही समजत नव्हतं, ती एका जागी असं धरून ठेवल्यासारखी बसलेली होती, तिचे डोळे असं पाण्याने भरलेले. ज्यावेळेस माझ्या छोट्याशा भावाला घेऊन मी तिथे गेले तिच्यासमोर, तेव्हा ती रडायला लागली दया. माझ्या 2 बहिणी नवऱ्याच्या घरी, त्यांच्या घरी त्या होत्या, त्यांना यायला जमलं नाही किंवा त्या आल्या नव्हत्या किंवा त्यांना कळवलं पण नव्हतं वाटतं, मला वाटत नाही. मग तेव्हा असं, कारण तेव्हा घरी फोन नव्हता, आमच्या घरी मोबाईल वगैरे काहीच नव्हता त्यावेळेस वापरायला. मग तिथून डॉक्टरांकडून मोबाईल घेतला, माझ्या मोठ्या बहिणीला कॉल केलं, छोट्या बहिणीला कॉल केलं, त्यांना सांगितलं. त्या बोलल्या आम्ही उद्या परवा येतो. त्यावेळेस मम्मीनं मला बोलली की बाळा घरी कसं केलात, कारण मी कामाला जायची मम्मीच्या जागी. मम्मी बोलली कसं चालू आहे काम वगैरे. तर त्या दिवशी माझ्याकडे एक 3,000 जमा झाले होते आणि पप्पाचे औषध लागणार होते माझ्या पप्पांना, आणि माझ्या पप्पांना बाहेरून औषध मागवायचे होते, इंजेक्शन बाहेरून मागवायचे होते. ती माझी कॉलेजची एक्झामची फी भरायची होती मला, ती 2,500 रुपये, त्यामध्ये माझ्याकडे 3,000 जमा होते. मग मम्मी बोलली की ती आपल्याला इथं 5,000 जमा करायचे. की माझी मम्मी बोलायची नक्कीच मला की नाही, की बाबा वेळ आणि काळ प्रत्येकाचा बदलत असतो, परिस्थिती ही सगळ्याची बदलेल, आपले हे दिवस बदलतील म्हणताना मी जेव्हा माझ्या पप्पांना बघत होते तेव्हा माझे पप्पा म्हणजे असे जीवाशी लढत होते का झुंजत होते हे मला समजत नव्हतं. की बाबा बाप असतो की इतके दिवस आपल्या बापाने आपल्यासाठी एवढं सगळं केलंय, माझे वडील अपंग आहेत हाताने, त्यातली त्यात माझ्या वडिलांना दोन्ही डोळ्याने दिसत नाही आणि त्यातली त्यात माझ्या वडिलांना अजून सापाने चावले. ही कशी वेळ आली बाबा आमच्या परिवारावर किंवा माझ्या फॅमिलीवर. इतक्या सगळ्या परिस्थितीतून शिकत असताना माझ्या आईवडिलांचा तरी पण मला एवढा मोठा सपोर्ट होता. माझं रनिंग त्यावेळेस माझ्या पप्पाला साप चावल्यानंतर मला वाटतं की मी 20 वर्षाची होती. गावाकडली लोक असं असतात की मुलगी वयात आली म्हणजे विचार करायला जाते की बाबा मुलगी वयात आली, लग्न झालं पाहिजे. त्यावेळेस असं म्हणायला लागले की सगळेजण तुझ्यासाठी आता स्थळ बघितलं पाहिजे, हे बघितलं पाहिजे, वडील नाही ते नाही. त्यावेळेस असे होते, मला त्यावेळेस एक प्रश्न पडला की माझे वडील इथं प्राणाशी झुंजत आहेत आणि लोकांना माझ्या लग्नाचं का पडलं असेल, कारण मी शिकत होते. कारण मला असं वाटतं की माझ्या गावातून मी एकमेव अशी मुलगी असेल की जास्त म्हणजे मी शिकलेली असेल किंवा मी गरीब परिस्थितीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल. त्यावेळेस मला असं वाटायचं की बाबा ही लोक आपला चांगलाचा विचार करतात की म्हणजे वाईटाचा विचार करायला लागलेत, मला हे त्यांच्याकडून समजत नव्हतं. तिथून मग झाले माझे एक्झाम झाले, मी 12वीमध्ये चांगल्या मार्कांनी पास झाली. परत असा मी विचार केला की बाबा आता काय करायचं. ज्यावेळेस मी बाहेर पडले तेव्हा, कारण मी कॉलेजमध्ये असताना स्पोर्ट्समध्ये असायची, इव्हेंट ठेवला होता माझा, मी ॲथलेटिक्स प्लेयर आहे, 100 मीटर हा माझा इव्हेंट होता. त्यातून मी प्रत्येक म्हणजे आमच्या स्कूलमध्ये, शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये गेम व्हायच्या, त्या गेममध्ये मी अगदी आवडीने भाग घ्यायची. तिथून पुढं माझी निवड झाली होती स्टेटसाठी आणि माझी 12वी नुकतीच झालेली आणि त्यामध्ये माझं स्टेट लेवलच्या मॅचेस सुरू होत्या. त्यामध्ये मला माझी चांगली स्पर्धक म्हणून निवड झाली आणि मी पुढे खेळण्यासाठी गेले. तिथून असं झालं की ज्यावेळेस मी तिथं खेळण्यासाठी गेले होते नाशिक इथे, मला वाटतं मी नाशिक इथे खेळायला गेले होते स्टेट. त्यावेळेस गेल्यानंतर मला तिथं PSI, पोलीस, मोठे मोठे अधिकारी, युनिफॉर्मवाले लोक मला खूप दिसले. मला अट्रॅक्शन झालं त्यांच्याविषयी की बाबा हां मलाही अशा युनिफॉर्म पाहिजे, मलाही असं घालायचं आहे, मलाही अशी एक अधिकारी बनायचं आहे, काही ना काही करून मला हा युनिफॉर्म पाहिजे, ही वर्दी मला पाहिजे, म्हणून मी असं ठरवलं. परंतु जेव्हा मी घरी आलं मम्मीला बोलले की मम्मी मला पोलीस बनायचं, तर मम्मी म्हणली कसं बनायचं असतं ते. मग मी असंच गायडन्स घेतलं, इकडून तिकडून थोडंसं विचारपूस केली इकडं तिकडं. त्यावेळेस आमच्या गावातील एक राम ढाले म्हणून सर होते, त्यांना मी भेटले. त्यांना बोलले की सर मला असं एक स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, त्यामध्ये ग्राउंड असतो, माझं ग्राउंड तरी चांगलं आहे, परंतु मला लेखीसाठी मार्गदर्शन हवं आहे किंवा मला अभ्यासासाठी कशी तयारी करायची असते, भरती म्हणजे काय असतं, मला त्याचं तुम्ही गायडन्स करू शकता का. तेव्हा त्या सरांनी बोललं हो मी करू शकतो. त्यांनी मला घेऊन गेले वाटतं सोलापूर या ठिकाणी गेल्यानंतर मला तिथे गेल्यानंतर
एक कोचची भेट करून दिली, रवी राठोड सर म्हणून आणि सूर्याजी नेंगडे सर म्हणून, हे 2 कोच होते तिथं. त्यांची मला भेट करून दिली. त्यांचं ग्राउंड म्हणजे ते ग्राउंडची तयारी करून घ्यायची. मग मी त्यांच्याकडे ग्राउंडची तयारी करायला लागली. माझा ग्राउंड चांगला असल्यामुळं ते मला म्हणायचे, तुमचा मॅडम म्हणजे तुझा ग्राउंड खूप चांगला आहे जिजा, फक्त तुला आता अभ्यासाची गरज आहे. तर मग तेव्हा अभ्यासाची गरज होती म्हणताना, कारण ढाले सरांनी सांगितलं होतं हिच्या घरची परिस्थिती अशी आहे तशी आहे, ती गरीब घरची आहे, तिची फीस वाटलं तर मी देईन किंवा ती करेन. मग मी तिथं काय केले, मेसच्या ठिकाणी चपात्या बनवायच्या एक काकू, मी त्यांच्याकडे मेस घ्यायला जाते. मग त्यांना मेससाठी काम करण्यासाठी बाई पाहिजे होती. मग त्यांना मी बोललं की काकू, माझं ग्राउंड झाल्यानंतर किंवा माझं ग्राउंड झाल्यानंतर मी तुमच्याकडे स्वयंपाक बनवण्यासाठी येऊ शकते का? तर त्या काकूने बोलल्या की नाही बघ, मी तुला म्हणजे तुला दररोज 2 रुपये प्रमाणे एक चपाती बनवावी लागेल आणि एवढ्या एवढ्या चपात्या बनवायच्या, 50-100 असो काय असं तुझ्या वेळेनुसार तू किती चपात्या बनवशील मी तेवढे तुला पैसे देईन. तर मी म्हटलं नाही काकू, मी बनवेन, पण मला 3 रुपये प्रमाणे एक चपाती बनवायला द्या, कारण मला माझे क्लासेस आहेत, माझं ग्राउंडची फीस आहे. हां ठीक आहे बोलल्या त्या काकू. मग मी तिथं चपात्या करायला झाले. एक दिवस असं झालं की माझी मम्मी आली होती मला भेटण्यासाठी. मग आल्यानंतर मी तिला रूमवर नाही दिसले, कारण भाड्याच्या रूमने राहायचो, भाडं असायचं 2-3 हजार, परत ग्राउंडची फी होती 2-3 हजार, माफ केली होती त्यांनी. इतरांना 5 हजार होती, मला अर्धी माफ केल्यामुळे मला सूट होती. परंतु क्लासेस मी नाही लावले होते, मी रूमवर बसून अभ्यास करायचे आणि माझी मम्मी सहज आली होती. मग बाकीच्या रूममेट्स माझ्या क्लासेसला चालल्या ग्राउंड करून वगैरे, आणि मी नाही दिसले माझ्या मम्मीला आल्यानंतर. मग मी आले वाटतं म्हणजे मेसवरून मी स्वयंपाक बनवला, पण माझ्या मम्मीला माहीत नव्हतं की मी इथे काम करते म्हणून. जेव्हा माझी मम्मी बोलली, खूप वेळ येऊन बसली होती, तिला 1 तास 2 तास झाले असतील साधारणतः. मग ती मला आल्याला विचारली, तू क्लास करून आली का? तर मी माझ्या मम्मीला बोललो, हो मम्मी मी क्लास करून आलाय, आत्ताच आले. मग ती मम्मी बोलली माझी की बाकीच्या मुली आत्ता गेले, तर तू कसं काय जाऊन आलीत, कारण ग्राउंड तुझा 9 पर्यंत असतो आणि तू 11, 12, 1 वाजता आली, ह्या पुरी 1 वाजता क्लासला गेली, हे कसं काय? तर नाही म्हटली मम्मी, मी जाऊन आले क्लासेसला, कारण माझ्या मम्मीने माझ्या डोळ्यामध्ये बघितलं होतं की माझी मुलगी माझ्यापासून काहीतरी लपवते. तेव्हा तिनं मला एकच विचारलं, जवळ घेतलं आणि विचारलं, खरं सांग तू क्लासला गेली होती का, कुठे गेली? तेव्हा तिनं माझ्या हाताला, कारण माझे फोड आले होते, कारण मी घरी कधी स्वयंपाक केलेला नव्हता. जेव्हा माझ्या हाताला तिला दिसलं फोड आलेलं, तर मम्मी बोलली, तू तर इथे ग्राउंड करते, अभ्यास करते, मग तुझ्या हाताला चटका कशाचा बसला? तर मम्मीला बोलले की मम्मी अगं इथं स्वयंपाक बनव. अरे तू मेसवरती फक्त तुम्ही मेसवरून डबा आणता, तुला चटका कशाचा बसला, तुझ्या रूमवरती गॅस नाही काय नाही. तर मी मम्मीला बोलले की अगं मम्मी, मी इथं या काकू आहेत त्यांच्याकडे मी मेससाठी त्यांना हेल्प करण्यासाठी जाते. मला कारण इथं म्हणजे शिक्षक बोलतात किंवा कोणी बोलतं की फीस पण दिली पाहिजे, किती त्यांनी माफ करणार, 1 महिने 4 महिने हे शिकवणं हे, कारण लॉकडाऊन चालू होतं त्यावेळेस काळामध्ये, कारण भरती पुढं लांबली गेलेली होती, कारण मी 2019चा फॉर्म भरला होता आणि त्यामध्ये कोरोनाचा काळ आला होता, त्याच्यामध्ये भरती प्रक्रिया लांबत गेलेली होती. त्यानुसार मग कसं राहायचं, कसं बाहेर पडणं हे करणं, कारण ग्राउंड टू म्हणजे तेवढ्यापुरतं तेवढंच कोच आमचे ग्राउंड घ्यायचे वेळेनुसार, किंवा परत क्लासेससाठी मी तर क्लासेस करतच नव्हते. मग तेव्हा मम्मी बोलली की मी एक सांगू शकते की मम्मीनं गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं तिच्या, ती उतरवली आणि मला बोलली की हे मंगळसूत्र घेऊन तुझ्या क्लासची फीस काय असेल किंवा काही असेल ती दे, आणि तू तिथे क्लासेसला जा, तिथं मुली बाकीच्या जातात तिथं. मग मी म्हटलं अगं मम्मी नको, तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कशाला ठेवू? तर मम्मी बोलली त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही बाळा. म्हटल्यानंतर मम्मीनं स्वतः जाऊन तिचं मंगळसूत्र घाणवत ठेवलं, त्यातून ते पैसे आणली आणि क्लासेससाठी पैसे भरली. मग मला क्लासेस कुणाच्या जॉईन करायचा हा प्रश्न पडू लागला तेव्हा, की बाबा खूप आहेत सोलापूरमध्ये क्लासेस, खूप ठिकाणी होते. मग मला कळेना झालं की मी बाबा आता कुणाचं चांगलं मार्गदर्शन घ्यावं, मला याच वर्षी पहिल्याच वर्षी मला यश म्हणजे यश संपादन करायचं होतं. काही पण करून माझ्या घरची परिस्थिती सुधारावायची होती आणि मला काही पण करून, कारण 6-7 महिने 8-9 महिने गेले होते असेच, कारण कोरोना काळामध्ये 2100 भरती असले, 1900 भरतीमध्ये त्या काळामध्ये ट्रेंड होता. 1 वर्ष माझा असाच चाललेला होता अभ्यास करण्यामध्ये किंवा ग्राउंड करण्यामध्ये. त्यामध्ये लोकांचे टोमणे यायला लागले, मम्मी गावात काम करायला लागली, परत लोक बोलायला लागले की किती दिवस शिकाले मुलगी, 1 वर्ष झालं, ह्यांची मुलगी काय शिकणार आहे, नाही ग उषा, लग्न लावून दे, नवरा पडलेला आहे, आपला आंधळा पांगळा नवरा, अशामध्ये परिस्थितीमध्ये तू मुलीला कसं शिकवणार आहेस, कसं करणार, ह्या सगळ्या गोष्टी जाऊ दे, सोडा, आणि तिला घरी गावाकडे कामधंदा लावले तर तुमचं घर भागेल, पोट पाणी भागेल, असं सगळे बोलायला लागले. म्हटल्यानंतर मम्मीनं हा मला विचार माझ्यासमोर मांडली. परत मम्मीला मी बोलले की मम्मी जाऊ दे सोड, बोलणारे आहेत, तोंड आहेत, लोक बोलतात, बोलून दाखवतात, मी काहीतरी करून दाखवेन, तू त्याचं नको टेन्शन घेऊ, मी काहीतरी करणार म्हणजे करणार आणि याच वर्षी पोस्ट काढून दाखवणार. मग त्यामध्ये माझ्या फ्रेंडला विचारले की बाबा चांगले क्लासेस कुठे आहेत, तर माझ्या एका फ्रेंडनी मला बोलली की बाबा असं असं एक अनुभव स्टडी म्हणून क्लासेस आहेत, म्हणजे NDS स्वामी सर ह्यांचं खूप चांगलं गायडन्स आहे, ते म्हणजे यूट्यूबला पण शिकवतात, ऑनलाईन ऑफलाईन सगळे बॅचेस घेतात आणि तू त्यांच्याकडे शिकू शकते जिजा. मग त्यांची भेट झाली पाहिजे. मी जेव्हा त्यांच्या ऑफिसला गेले सरांकडे,
त्या सरांना पाहिल्यावर मला असं वाटलं, त्या सरांनी मला पाहिलं, मला विचारलं, माझं फॅमिली बॅकग्राऊंड विचारलं. माझी चर्चा खूप होती तिथं, कारण माझा ग्राउंड खूप चांगला होता. त्याच्यामुळे माझी चर्चा सर्वत्र होती की या मुलीचा ग्राउंड खूप चांगला आणि हिच्या घरची परिस्थिती फक्त थोडी खालाकीची आहे. आर्थिक परिस्थितीमुळं ही मुलगी काही क्लासेस वगैरे करू शकत नाही. तर मग त्यावेळेस सरांना भेटले. मग सरांनी बोलले, मग तुमचं काय मत आहे याच्यावरती, तुला क्लासेस करायचे आहेत का? मी म्हटलं हो सर, मला क्लासेस तरी करायचे आहेत, परंतु तुमची फीस इतकी आहे की सर मी ती भरू शकतच नाही, तर माझी परिस्थितीच तशी नाही आहे. मग त्यांनी बोलले की मी एक बोलू शकतो तुला यावर्षी सक्सेस हवं आहे ना, तर तुला एकच करायचं आहे की बाबा. त्यांनी मला एक वाक्य बोललं त्यावेळेस, म्हणजे असं बोलले की त्यांनी की बाबा प्रत्येकच माणूस गरीब नसतो, मीही गरीब होतो, मी इथंपर्यंत येण्यासाठी खूप कष्ट केलेत, काही गोष्टींना इग्नोर केलं, काही गोष्टींना पुढाकार घेतलोय, म्हणून मी इथंपर्यंत आहे. त्यावेळेस त्या सरांनी बोलले की मी तुझी काही फीस असेल ती माफ करेन, तू क्लासेसला ये, तुझा स्टडी घे, तो हे करतो, म्हणून मला घ्यायला लागले. जेव्हा मी क्लासेसला जायची तेव्हा सगळे म्हणायचे की हिला अर्धी फीस माफ आहे, हे माफ आहे, परिस्थिती नाही, हे नाही, कारण माझ्यासोबतच्या मैत्रिणी जरा चांगल्या म्हणजे फॅमिलीच्या होत्या. त्यावेळेस त्यांनी बोलायला लागले की जी परिस्थिती नाही तर शिकायला आली आहे, पोलीस बनायला आली आहे, ही काय बनणार, असं तसं, स्वप्न तरी किती मोठं आहे हिचं बघा, हिला बनायचं आहे तर PSI, ही अभ्यास करते PSIचा तरी, आणि ही आपल्या पोलीस भरतीच्या क्लासेसमध्ये येऊन बसले, असं सगळे बोलायचे, टोमणे मारायचे. मित्र असो, ते मुली होत्या, शहरी भागातल्या त्या मुली होत्या. त्यावेळेस मी त्या गोष्टींना इग्नोर केलं. मला कारण त्या सरांनी सांगितलं होतं की नाही बाबा, कोणी काही बोलतील याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही, फक्त तुम्ही तुमच्या सक्सेस म्हणजे तुम्ही कसं सक्सेस होताल याकडे लक्ष द्या. मग त्या सरांनी मला एक चांगलं गायडन्स म्हणून यूट्यूबचे त्यांचे क्लासेस, त्यांच्या PDF किंवा त्यांचे लेक्चर्स, त्यांच्या म्हणजे नोट्स वगैरे मला सगळे सपोर्ट करायला लागले. विथ त्यात म्हणजे असं झालं की त्यांची फॅमिली पण मला सपोर्ट करायला लागली, कारण ते तिथं राहायचे ना. मग मला जरी मेसची वगैरे गरज लागली तर ते मला स्वतःच्या घरचा डबा द्यायचे. मग परत त्या सरांनी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं. मग जेव्हा फॉर्म भरला गेला किंवा 21ला फॉर्म भरण्यात आला, 21चा फॉर्म भरण्यात आल्यानंतर फॉर्म भरला, कुठं भरावं फॉर्म हा प्रश्न पडला. मग तेव्हा मुंबई शहरमध्ये जागा भरपूर होत्या. मग एकच फॉर्म भरायचा, एका जागेसाठी एकच फॉर्म भरायचा होता. मग मुंबई पोलीसला मी जागा भरपूर असल्यामुळं मी मुंबई पोलीसलाच मी निवड केली. मग मुंबईला मी फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर अगोदर आमची लेखी होती. मग लेखी असताना मग माझा थोडासा अभ्यास होता बऱ्यापैकी म्हणायचं, परंतु त्या स्वामी सरांचं मला मार्गदर्शन एवढं चांगलं लाभलेलं होतं की मी कसाही पेपर निघाला तरी मी तो पेपर सोडवू शकते. 99% मी तो पेपर सोडवू शकते, 100% मी चांगला स्कोर देऊ शकते, हा माझा विश्वास होता आणि त्यांनी मला दिलेला हा विश्वास होता. मला असं मग मी स्वामी सरांना विचारलं की सर पेपर कसा निघेल, कसा नाही, कसे. मग ते मला सांगायचं की नाही, तू फक्त थांब राहा, तुझा अभ्यास चांगला आहे, तू देऊ शकते, तू चांगला स्कोर करू शकते, तू चांगला रिझल्ट देऊ शकते, फक्त तू यावर्षी सक्सेस होऊ शकते. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी अभ्यास केला. त्यांनी जसे सपोर्ट केले तसं मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. आणि जेव्हा पेपर होता, एक्झाम झाले, त्यावेळेस एक्झामला मला 81 मार्क पडले. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर का 1.5 महिन्यानंतर, कारण मुंबईची भरती ही सगळ्यात शेवटी असते, अदर जिल्ह्याची भरती अगोदर होते, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी म्हटलं तर मुंबईची भरती असते. मग ग्राउंडची डेट आली माझी. मग तेव्हा ग्राउंडला गेले, ग्राउंड दिल्यानंतर मला ग्राउंडला पण चांगला स्कोर आला. मग मला 110 म्हणजे स्कोर माझा टोटली 110 माझा स्कोर आला. मग मी मेरिट लिस्टमध्ये नाव शोधत होते, कारण त्या दिवशी होता 17 मे 2022ला माझा रिझल्ट आला की बाबा. त्यावेळेस मी लिस्टला मी नाव शोधत नव्हते, कारण माझ्याकडे मोठा मोबाईल नव्हता, कारण आजकाल सगळेजण Android मोबाईल वापरतात, सगळे वापरतात. माझ्या घरी मोबाईल नव्हता, मी गावी होते त्या दिवशी. मग स्वामी सरांनी माझ्या मित्राच्या मोबाईलवरती फोन केला की असं ती जिजा कांबळे ती पोलीस झाली आहे म्हणून. तेव्हा मी घरी होते, कारण घरी असताना मला आनंद इतका मावेना की मी माझ्या आईवडिलाला सांगितले की मी पोलीस झाले. ज्यावेळेस माझ्या आईवडिलांकडे मी पाहिलं, त्यांच्या डोळ्यामध्ये ते दुःखाश्रू नसून ते आनंदाश्रू होते. त्यावेळेस माझ्या पप्पांनी पहिल्यांदा मला असं म्हटलं की बाबा, माझा मुलगाच सक्सेस झाला. एक मुलगी नसून इतके स्ट्रगल करून एवढ्या सगळ्या गोष्टी असताना, परिस्थिती एवढी हालाकीची असताना सुद्धा माझ्या मुलींनी एवढं काही माझ्यासाठी किंवा माझ्या घरच्यांसाठी किंवा आईची जाण ठेवून, माझ्या दुबळपणाची जाण ठेवून तिने एवढं मोठं एक सक्सेस गाठलं. आणि तो 17 मे 2022 माझ्यासाठी माझं जीवनच बदलून टाकला. त्या दिवशीचा तो दिवस म्हणजे मला आनंद मावेना. मी माझ्या फॅमिलीसोबत म्हणजे माझ्या घरच्यांसोबत तो आनंद व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी मला बोलावलं गेलं, तिथं माझा सत्कार वगैरे करण्यात आला. तेव्हा मला सगळ्यांनी एवढी चांगली म्हणजे एवढ्या आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा तू इथंपर्यंत पोहोचली, इथंपर्यंतचा प्रवास तुझा एवढा खडताड असताना तू इथंपर्यंत आली म्हणून सगळ्यांनी माझी पाड थोपटली.
मला एक चांगला म्हणजे मान सन्मान म्हणजे असं एक केला. परत असं झालं की गावकऱ्यांनी मिळून सगळ्यांनी माझा एक नागरी सत्कार सोहळा ठेवला. त्यामध्ये सगळ्यांनी माझं कौतुक केलं, माझ्या आईवडिलांचं कौतुक केलं, माझ्या छोट्या भावाचं कौतुक केलं. मला आज एवढंच बोलायचं आहे की परिस्थिती प्रत्येकाचीच म्हणजे परिस्थिती प्रत्येकाचीच वाईट नसते किंवा वाईट असते असं म्हणण्यासारखं काही नाही आहे. की परिस्थिती ही वेळेनुसार बदलत पण असते आणि ती बदलावी पण लागते. ते आपल्यावर म्हणजे ते आपल्यावर आहे निर्धारित की बाबा परिस्थिती बदलावली पाहिजे की न बदलली पाहिजे. त्यासाठी अडचणी भरपूर येत असतात. त्याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती येईल, त्यामध्ये पैसा येईल, कोणी काय बोलतील, टोमणे येतील, म्हणजे समाज काय बोलेल. मुलगी आता मी एक तसं बघायला गेलं तर एक मुलगी आहे, मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो सगळ्यांचा तर तो तुम्हाला तरी माहीतच असणार आहे. की बाबा आजूबाजूचे म्हणा, शेजारपाजारी म्हणा, नातेवाईक म्हणा किंवा कोणीतरी बाहेरचे असतात ते लोक बोलतात की बाबा एवढी मोठी झाली, एवढे दिवस बाहेर शिकली, कशी राहिली, कशी नाही, काय नाही. पण ते फक्त आम्ही काय केलंय, मी काय केलंय, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काय केलंय, त्यांच्यासाठी या मुलीने काय केलंय हे फक्त त्यांना माहीत होती. माझ्या आईवडिलांचा माझ्यावरती विश्वास होता की आमची मुलगी करू शकते. लोक काही बघतील, काही बोलतील, काही टोमणे देतील, त्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणून माझ्या आईवडिलांनी मला इथंपर्यंत आणला, केलं. चांगल्या शिक्षकांचं मला मार्गदर्शन लाभलं, चांगले कोचेस भेटले, त्यातली त्यात मला एक मित्र सर्कल चांगले भेटले, मित्रांनी पण चांगला मला सपोर्ट केला. आणि त्यातली त्यात मला सरांनी परत असं सांगितलं की ज्यावेळेस माझी 31 ऑक्टोबर 2023ची माझी जॉईनिंग आहे, त्या दिवशी म्हणजे जॉईनिंग लेटर जेव्हा आलं तेव्हा मी गेले, तेव्हा मला एका सरांनी सांगितलं की बाळा इथे थांबून सांगणार का, तुझा स्कोर एवढा चांगला आहे, हे आहे, ते आहे, तू इथून पुढं MPSCची तयारी कर, ह्याची तयारी कर. ठीक आहे बोलले मी, कारण आम्हाला थोडंसं वेटिंग म्हणजे आम्हाला थोडंसं 6 महिन्याचा कालावधी होता. सक्सेस झाल्यानंतर सुद्धा 6 महिन्याचं माझं एक हे होतं की बाबा त्या 6 महिन्यामध्ये आम्हाला बोलवलं नव्हतं, कारण थोडंसं उशिरा लेट बोलवलं आम्हाला सगळ्यांना. मग त्या 6 महिन्यामध्ये मी असं ठरवलं की बाबा MPSCची न्यूज निघली होती त्यामध्येच. मग त्या सरांनी म्हटलं MPSCच्या जागा निघल्यात, भरून टाक जिजा, काय असेल ते असेल, बघूया जाईपर्यंत, एक्झामाला तर आला. मग त्यातली त्यात मी काय केलं, फॉर्म भरला आणि त्यावेळेस काय झालं 3 महिन्यावर पेपर आला आणि माझी जॉईनिंग आल्यामुळे मी गेले. तिथून माझा पुढे अभ्यास चालू ठेवला. म्हणजे माझे ट्रेनिंग सेंटरला गेल्यानंतर मी तिथं म्हणजे ट्रेनिंग सेंटरमधूनच मी MPSCचा पेपर द्यायला गेले. तिथून मला सोडलं गेलं. मग गेल्यानंतर मी 2 मार्कांनी बहुतेक मी बाहेर पडले असेल, परंतु ऑलरेडीच मी म्हणजे असं म्हणायचं नाही मला की मी ऑलरेडीच सक्सेस पण झाले होते. परंतु म्हणतात ना ते अपयश ही यशाची पहिली पायरी असते, तसं त्याच्या अगोदर मला सक्सेस झालं पण आणि परत म्हणजे अपयश पण, कारण माझा एक गोल होता की नाही बाबा मला मोठे अधिकारी बनायचं आहे. परंतु मी त्याच्यामध्ये एवढंच म्हणू शकते की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, अपयश मिळालंच पाहिजे. म्हणून आता इथून पुढे मी पुढची तयारी करणार आहे. MPSCच्या जागा वगैरे निघलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी चांगला माझा स्टडी म्हणजे आता मी सध्या अभ्यास करत आहे, क्लासेस करत आहे. ह्यातून पुढे मला MPSCची चांगली तयारी करून पुढं म्हणजे भविष्यामध्ये मला एक चांगले अधिकारी बनायचं आहे. आणि त्याच्या पलीकडं आता तरी सध्या माझ्या घरची परिस्थिती मी सक्सेस झाल्यामुळं किंवा आज मी एक चांगल्या म्हणजे ठिकाणी काम करत आहे, याच्यामुळं माझ्या घरची परिस्थिती पण थोडीफार बदलली आहे आणि मी ती बदलावली पण आहे. आणि म्हणतात ना की मुलगी असते ती दोन्ही घराची परिस्थिती सुधारवते असं म्हणतात. तसंच म्हटल्यासारखं माझी मम्मी वगैरे बोलली की बाबा आमच्या मुलीनं आमच्यासाठी मुलगी नसून एक मुलगा होऊन आमच्यासाठी खूप काही केली. आमच्या मुलीनं म्हटलं तर माझ्या मम्मीनं माझ्यासाठी खूप काही केलं. माझ्या वडिलांनी भले माझ्यासाठी त्यांचा आधार खूप मोठा आहे, वडील असतो, हे वडिलाचा हात डोक्यावर असणं ही खूप मोठी गोष्ट असते. आज माझ्यासोबत माझे वडील आहेत, आज त्यांना दिसत नाही तरी पण ते माझ्यासोबत आहेत. माझा छोटा भाऊ त्याचं शिक्षण स्वतःचं सोडून माझ्या शिक्षणासाठी, माझ्या करिअरसाठी तो स्वतः माझ्यासाठी पुढे आला आणि तो स्वतः मला इथून शिकवपर्यंत आणला. किंवा इतर माझ्या म्हणजे नातेवाईकाचं तरी असेलच म्हणायचं, फुलना फुलाची पाकळी म्हणून सगळ्यांचं, भले ते आपल्याला टोमणे दिले असतील किंवा ते आपल्याला नाकारले असतील तरी पण फुलना फुलाची पाकळी किंवा काहीतरी त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल म्हणून मी त्यांनाही म्हणजे असं आदरणीय मानेन ज्या शिक्षकांनी ज्यांनी मला सपोर्ट केलं. मित्रमैत्रिणींना मला एवढंच सांगायचं आहे की बाबा येणारी भरती एवढी मोठी आहे की त्या भरतीमध्ये तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे, चांगलं ग्राउंड केलं पाहिजे आणि या भरतीमध्ये तुम्हीही सक्सेस झालं पाहिजे. मी पण एक गरीब घराण्यातलीच एक मुलगी आहे, माझी तर आर्थिक परिस्थिती पण नव्हती हे करण्यासाठी सारखी. त्या परिस्थितीतून मी आज तुमच्यासमोर उभी राहून मी आज तुम्हाला एवढं सांगू शकते की बाबा तुम्हीही करू शकता, सर्वजण करू शकतात. ते असं म्हणतात की ज्याच्याकडे काही नसतं तोही माणूस काही पण करू शकतो. आपण तर सगळ्या गोष्टी करू शकतो ना. की बाबा असं बोलायला गेलं तर एक म्हणतात की
आपण आता सर्वांची परिस्थिती एकसारखीच नसते, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. कुणाची गरीब असते, कुणाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये कोणी गरीब असतं, कोणी चांगल्या परिस्थितीमध्ये असतं. त्यामुळे प्रत्येकाचीच सगळ्यात म्हणलं तर आर्थिक परिस्थिती सगळ्याची सारखी नसते. काही गरीब घराण्यातले असतात, काही सर्वसाधारण कुटुंबातले असतात, काही मिडियम फॅमिलीमधले असतात. ह्या सगळ्या परिस्थितीतले मुलं भरतीची तयारी करतात. तर मला एवढं सगळ्यांना सांगायचं आहे की स्वतःला कमी कधी समजू नका. जे आपल्यामध्ये आहे, स्वतःमध्ये जिद्द चिकाटी असेल तर सगळ्या गोष्टी आहेत. आपण स्वतःमध्ये जिद्द चिकाटी ठेवा, आत्मविश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या भावी भरतीमध्ये सर्वांनी अगदी जोशाने जोमाने अभ्यास चांगला करून, ग्राउंड चांगला करून सगळ्यांनी चांगली तयारी करा आणि सर्वजण सक्सेस व्हा. आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.